गाईडलाईन जे होत्या ते आता चेंज केले. लवला लाव पहिले तुम्ही लावा. हिंदू देशामध्ये राहतो आणि या देशामध्ये राहताना हिंदू लोकांच्या भावना दुखवल्या जातील पर्यंतची मदत जाते. यावर तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही असं हिंदू म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात काय केलं? कारण तुमचे जे कर्मचारी होते तर त्या कर्मचाऱ्याने कोणाला जन्म होतं किंवा ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष होतं ज्यांना शिकवलं होते ते कट करायला लावलं आणि ज्यांनी ते स्वीकारलं नाही त्यांना लिटरली म्हणजे कामावर लगेच काढून टाकलं. तर या कर्मचारी जे संघटित नसाल संघटित व्हायला पाहिजे आणि अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत आपल्या देशविरोधी धर्मविरोधी. आता आम्हाला जिथपर्यंत माहिती आहे तुम्हाला मिडल ईस्टची फंडिंग आहे म्हणजे तुमची कम्प्लिटली ह्यादी मानसिकता आहे आणि हिंदुत्वाला विरोध करण्याची तुमच्या कंपनीच्या मालिक जे तुमचे पियुष बन्सल आणि त्यांच्या मिसेस मित्तल या कम्प्लिटली त्यांचे जर त्यांचं मीडिया जे होतं आपण म्हणतो त्याला आपण तर त्याने डिलीट मारलंय कारण त्यावरती हिंदू विरोधी अजेंडा राबवला जात होता. तर अशा कंपनीचा आम्ही तुमच्या इथं येऊन तुमच्या शाखेत येऊन आम्ही जाहीर नाही करत आणि यानंतर जर तुम्हाला हिंदूकडून फक्त पैसाच कमवायचा आहे आणि हिंदू विरोधी मानसिकता जर इथं राबवायची असेल तर आम्ही चालू देणार नाही आणि तुमच्या कंपनीनं यानंतर जर हिंदू विरोधी अशी काही घडाघडी तुम्ही आमच्या लक्षात आणून द्यावी आणि आमच्या लक्षात आली तर आम्ही तुमचे सोर्स यानंतर चालू देणार नाही हा आमचा संकल्प आहे. आम्ही अतिशय कमी संख्येने आलोय कारण आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सामाजिक सलोखा किंवा जे वातावरण आहे बिघडवलं नाही म्हणून आम्ही मोजके ज्यांना म्हणजे थोडंसं आहे की बाबा आम्ही फक्त एक सौम्य शब्दात तुमचा निषेध करण्यासाठी इथं आलोय. तुम्हाला काय करायचंय तुमच्या कंपनीचे कुठले नियम राबवायचे तुमचा प्रश्न आहे परंतु जर का तुम्ही एखाद्याला फेवर करून एखाद्या धर्माला फेवर करताय आणि एखाद्या धर्माला जर तुम्हाला आमच्या आस्था ज्या कमी करण्याच्या ज्या आमच्या हिंदू धर्माचे जे प्रतीक आहे त्याच्याबद्दलची आस्था कमी करून जर तुमचा जिहादी अजेंडा जर इथं राबवायचा असेल तर आम्ही बिलकुल पूर्ण भारतामध्ये चालू देणार नाही. ह्या तुमच्या मालकाला आमच्या वतीनं तुम्ही कळवता येईल त्या पद्धतीनं कळवावं एवढेच आम्ही तुम्हाला इथं सांगण्यासाठी आलो. नाही आम्हाला कुठला आमचा काही आक्षेप नाही पण हिंदू धर्माच्या प्रतीकावर असं वागणार असाल तर पुढचा उग्र आंदोलन असेल एवढं तुमच्या त्या मालकाला त्या आणि तुमच्या त्या पियुषला सांगावं. आणि आता तुम्ही पण